आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईचा दौरा करतायत। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरची शताब्दी महोत्सव शुभारंभ तसंच नूतनीकृत मुख्यालय शुभारंभ आणि सहकारी औद्योगिक वसाहतीची राज्यस्तरीय परिषद अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहतील आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल सुद्धा हजर राहणार आहेत अशी माहिती मिळते। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। विशाल, अमित शहा यांचा हा मुंबईचा दौरा नेमका कसा आहे आणि पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने किती महत्त्वाचा आहे? ऋतुजा, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल होत आहेत आणि ज्या पद्धतीनं ते आज मुंबईत येत आहेत, एकंदरीत जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आहे। कालच उद्धव ठाकरेंची सभा झालेली आहे आणि वर्धापन दिनामध्ये उद्धव ठाकरेंनी अक्षरशः भाजप आणि अमित शहांना झोडपून काढलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। टोकाची टीका जी आहे ही उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आली होती। आज अमित शहा मुंबईत आहे, त्यामुळे राजकीय काही भाष्य करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। हे सगळे कार्यक्रम जर पाहिले गेले तर कृषी विषयक सगळ्या कार्यक्रमांच्या समारंभांसाठी आणि उद्घाटनांसाठी म्हणून अमित शहा हे मुंबईत येत आहेत। काही राजकीय भेटीगाठी सुद्धा होण्याची दाट शक्यता जी आहे ही वर्तवली जाते। ज्या वेळेला अमित शहा हे मुंबईत आलेले आहेत त्या वेळेला त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलेला आपण पाहिलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांनी टीका जी आहे ही केलेली आहे। अवघ्या 2 ते 3 महिन्यांवरती मुंबई महानगरपालिका निवडणुका जी आहेत या समोर आहेत, या निवडणुकांना आपण सामोरं जाणार आहोत। याच अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर भाजपनं जो मनसुबा बनवलेला आहे की काहीही झाल्या मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचा निर्धार जो आहे हा भाजपकडनं करण्यात आला नाही। त्याच अनुषंगानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईत दाखल होत आहेत। काल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती ही टीका पाहता थेट अमित शहांवरतीच त्यांनी असूड जो आहे हा ओढलेला होता। याच्या बाबतीत काही प्रत्युत्तर अमित शहा आज देतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे, कारण का टोकाची टीका जी आहे ही उद्धव ठाकरे यांच्याकडनं अमित शहांवरती झाली होती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज अमित शहांच्या राजकीय बैठकासुद्धा होण्याची दाट शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेला धरून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत यांच्याबरोबर बैठक करू शकतात। या बैठकीमध्ये काही निर्देश किंवा काही कार्यक्रमांची आखणी ही केली जाऊ शकते, कारण का मुंबई महानगरपालिका हे भाजपचं प्रमुख लक्ष जे आहे हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आहे आणि त्याच अनुषंगानं आज या बाबतीत एक बैठकसुद्धा जी आहे ही एक होण्याची दाट शक्यता आहे। ज्या अनुषंगानं आपण पाहतोय की अमित शहा आज मुंबईत आल्यानंतर पहिला सर्वप्रथम जे शासकीय कार्यक्रम आहेत या कार्यक्रमांचं शुभारंभ होतील आणि त्यानंतर अमित शहा राजकीय भेटीगाठी घेण्याची दाट शक्यता जी आहे ही वर्तवली जाते, कारण का आपल्याला माहिती आहे महायुतीत सुद्धा काही नाराजी जी आहे ही उघडपणे स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते। मग अजित पवार यांच्यावरती एकनाथ शिंदेंची नाराजी असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची काही खात्यांच्या बाबतीत किंवा निधीच्या बाबतीत ही थेट मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नाराजी आहे, ही नाराजीसुद्धा अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली जाऊ शकते। मग अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्याकडनं ही नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली जाऊ शकते। त्यामुळे आजचा अमित शहा यांचा दौरा अधिक महत्त्वाचा आहे, मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे। जे महायुतीमध्ये छोटे मोठे वाद आहेत त्या अनुषंगानं हा दौरा महत्त्वाचा आहे। त्यामुळे आज अमित शहा ज्या पद्धतीनं काल त्यांच्यावरती टीका झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडं त्याला ते प्रत्युत्तर देतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे जी महायुतीमध्ये नाराजी आहे या नाराजीच्या बाबतीत ते काही जे नाराज घटक आहेत त्यांचं समाधान करू शकतात का हा एक प्रमुख महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्याच अनुषंगानं मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ते मुख्यमंत्र्यांना काय नेमकं कार्यक्रम देतात किंवा महाराष्ट्र भाजपला आणि खास करून मुंबई भाजपला काही कार्यक्रम किंवा काही कोणत्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।